सुरेश भाऊ वाजगे, तुमची काय भूमिका? एक मिनिट थांबा. सुरेश भाऊ नमस्कार. देवदत्त निकम आणि शेतकऱ्यांनी आज मनसरचे कांदा मार्केट बंद केलेले. किमान कांदा 15 रुपये 80 पैशांनी सेल झाला पाहिजे. तुमची भूमिका काय? नाही, खरं तर शिवजन्मभूमीच्या वतीने, जुन्नर तालुक्याच्या वतीने निकम साहेबांनी जो पुढाकार घेतला आहे, या संदर्भात सगळेच शेतकरी, जुन्नर तालुक्यातील सगळ्या शेतकरी बांधव असेल, आमचे सगळे शेतकरी संघटनेचे या ठिकाणी संजू भाऊ आलेत, रमेश शिंदे आले, योगीजी तोडकर जे मनसे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्या सगळ्या मंडळींच्या वतीने निकम साहेबांचे आंदोलन आमच्या सगळ्यांचा पाठिंबा आहे. अगोदरच साहेब शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. ते सरकार मला वाटतं काही गेंड्याचे कातडीचं आहे का? आता आम्ही आत्ताच डिवाइस पिढना खरं तर केबल चोरी संदर्भात निवेदन देऊन आलो. एवढ्या आपल्या घटना वारंवार घडल्यात, म्हणजे अगोदरच एक तर शेतकरी त्रस्त आहे, त्याच्यात एक हमीभाव कुठल्या मालाला नाही, आणि अगोदर या सगळ्या परिस्थितीतून शेतकरी जात असताना खरं तर या गोष्टीचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. या ठिकाणी निकम साहेब जे असतील आणि सगळे जे आंदोलनकर्ते जे असतील त्यांची जी भूमिका असेल तीच आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे. येत्या काही दिवसात आळेफाटा असेल किंवा ओतूर असेल, इथं पण तीव्र भावने त्या ठिकाणी आंदोलन आम्ही करणार आहोत. आळेफाट्याची कांदा मार्केट बंद करणार, चाकणची बंद करणार, खेडची बंद करणार. त्याच्यानंतर आमदारांच्या घरापुढे जर त्यांनी विधानसभेत आवाज उठवला नाही तर त्यांच्या घरापुढे दिवसभर आंदोलन केलं जाणार. तुमची भूमिका? साहेब, कोणताही लोकप्रतिनिधी असो, आमदार असो, खासदार असो, मंत्री असो, शेवटी शेतकऱ्यांच्या भावना सगळ्यांनी समजून घेतल्या पाहिजे. याच्यात कोणकोणत्या राजकीय पक्षाचा तुम्ही इथं पाहताय, सगळ्या राजकीय पक्षाचे लोक, सगळ्या शेतकरी संघटनेचे लोक या ठिकाणी हजर आहे. त्याच्यामुळे लोकप्रतिनिधी कुठल्याही असू, अशीच भूमिका आमची सगळ्यांची राहील. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.